हॅलो फ्रेंड्स, हा दिवस होता होळीचा आणि मी स्वतःला चॅलेंज दिलेलं की आतापर्यंत फक्त मम्मीच्या आणि घरच्यांच्या हाताची पुरणपोळी खाल्लेली, पण या होळीच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पुरणपोळी बनवणार होते. तर बघूया जमते का. पुरणपोळी बनवणं खरंच एक कला आहे. पुरण जास्त झालं तर पोळी फुटते आणि कमी झालं तर चव लागत नाही. पण या होळीचा सण असल्यामुळे मी पूर्ण प्रयत्न केलेला आणि होळी असली की पुरणपोळी व्हायलाच हवी. चण्याची डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेतली होती. नंतर गूळ कापून त्यामध्ये टाकला आणि जायफळ, सुंठ, इलायची मिक्सरला वाटून त्याची पावडर केलेली ती टाकली त्यामध्ये आणि जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत चांगलं त्याला हलवून घेतलेलं. पुरणाचं मिश्रण पण चांगल्या प्रकारे रेडी झालं होतं आणि मला या पुरणाचा जास्त गोंधळ करायचा नव्हता, म्हणून मी डायरेक्ट मिक्सरमध्येच वाटायला घेतलेलं. मिक्सरमध्ये पण व्यवस्थित पुरण वाटलं गेलं. मग लगेच पोळ्यांचं पीठ पण मळायला घेतलेलं. पीठ मळलं, पुरणाची पूर्ण तयारी झाली. नंतर झणझणीत अशी कटाची आमटी बनवायला घेतलेली. मसाला चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि शिजवलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून टाकली. आमटी उकळते तोपर्यंत पुरणपोळी पण बनवायला घेतलेली. पुरणपोळी पहिल्यांदाच बनवताना भारी पण वाटत होतं. पुरण थोडंच केलं होतं नैवेद्यासाठी आणि आम्हा दोघांसाठी. आणि होळीचा सण म्हटल्यावर घरोघरी सुगंध तर दरवळणारच. आणि पहिल्यांदाच बनवताना भीती पण वाटत होती की फुटेल की काय, पण व्यवस्थित झाली आणि पुरण चांगलं झालं होतं. पण पीठ घट्ट झाल्यामुळे पोळी काही फुगलीच नाही, पण चव मात्र एकदम नादच होती. आणि फक्त पुरणपोळीच नाही तर सगळा बेत बनवण्याचा प्रयत्न केला आणि मस्त गरम गरम भजी पण तळायला घेतली होती आणि त्याचबरोबर कुरकुरीत पापड पण तळले. आणि गरम गरम भजी म्हणजे सणाची खरी मजा वाढवते. मग वेळ झाली होती होळी दहनाची. माझ्या हाताने बनवलेली पहिली पुरणपोळी देवाला नैवेद्य म्हणून दाखवली आणि खाली गेल्यानंतर पूजा केली, नैवेद्य ठेवला आणि सर्वजण एकत्र जमा झाल्यामुळे होळीचं दहन पण चांगल्या प्रकारे झालं होतं. आणि अग्नीच्या या ज्वाला पण खूप तेजस्वी दिसत होत्या आणि असं मानलं जातं की या अग्नीत आपले वाईट विचार अर्पण करून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायची असते. अशा प्रकारे होळीचं दहन झालं. जेवण पण खूप छान झालं होतं आणि पहिल्यांदाच पुरणपोळी बनवण्याचा आनंद आणि होळीचा हा सण. तर असा होता होळीचा व्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.